श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आजचा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्याचे 5 गुरुवार हे आले आहेत. मार्गशीर्ष महिना हा 13 डिसेंबरला सुरू झालेला असून 11 जानेवारीला संपणार आहे. त्याचप्रमाणे 11 जानेवारीला गुरुवार पण आहे आणि अमावस्या ही तिथीसुद्धा आहे. तर अमावस्या तिथी ही गुरुवारी असल्याने आपल्याला या 5व्या गुरुवारी उद्यापन हे करायला चालणार आहे की नाही, त्याचप्रमाणे हे उद्यापन आपल्याला कसे करायचे आहे, व्रताचा उपवास हा या 5व्या गुरुवारी आपल्याला करायचा आहे की नाही, त्याचप्रमाणे व्रताच्या पूजेची ही मांडणी जी आहे ती आपल्याला करायची आहे की नाही, याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. आपल्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहावी, त्याचप्रमाणे तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर कायम राहावा, याकरता आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे गुरुवारांचे उपवास करून त्याचप्रमाणे या व्रताची मांडणी करून माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीने आपल्याला सुख, शांती, समाधान, त्याचप्रमाणे ऐश्वर्याचा आशीर्वाद द्यावा, याकरता आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. ज्याप्रमाणे आपण या मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी पूजेची मांडणी करून हे व्रत करत असतो, त्याचप्रमाणे या पूजेचे उद्यापनसुद्धा आपल्याला तितक्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचे आहे. या मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवाराप्रमाणेच या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारांचं उद्यापन करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व हे आहे. हे उद्यापन केल्याशिवाय या गुरुवारांचे फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला या व्रताचं उद्यापन हे जरूर करायचं आहे. आता या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या उद्यापनाबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका ह्या आहेत की ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं उद्यापन हे ज्या दिवशी आपल्याला करायचं आहे, 5व्या गुरुवारी आपल्याला करायचं आहे, तर त्या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी असल्याने आपल्याला हे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं उद्यापन करायचं आहे की नाही. तसंच आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी ज्याप्रमाणे पूजेची मांडणी करतो, उपवास करतो, त्याचप्रमाणे या अमावस्येच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे की नाही, हे सुद्धा बऱ्याच जणांना समजत नाही आहे. तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष अमावस्या ही 10 जानेवारीला रात्री 8:11 सुरू होणार आहे. तर ही अमावस्या 11 जानेवारीला संध्याकाळी 5:27 संपणार आहे. अमावस्या तिथी ही वाईट आहे असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते, पण आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्याच्या तिथीलाच करत असतो. त्यामुळे अमावस्या तिथी ही वाईट आहे ही शंका आपण आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. आणि या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या असली तरीसुद्धा आपल्याला या व्रताची पूजेची मांडणी करायची आहे आणि उपवाससुद्धा करायचा आहे. आणि याच गुरुवारी आपल्याला म्हणजेच 5व्या गुरुवारी अमावस्येच्या दिवशीच आपल्याला या व्रताचे उद्यापन हे करायचे आहे. तर बऱ्याच महिलांच्या मनामध्ये अशी सुद्धा शंका आहे की 5व्या गुरुवारी आम्हाला कुठे बाहेर जायचं आहे, कुठे लग्नाला जायचं आहे, काही अडचण आहे, तर आम्ही या गुरुवाराचं उद्यापन हे कसं करायचं, किंवा काही महिलांना मासिक धर्म हा असेल तर या गुरुवारांचं व्रत हे कसं करायचं. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मुलीला हे उद्यापन करायला सांगू शकता, किंवा जर तुमच्या घरामध्ये तुमची सासू असेल, तुमची जाऊ असेल किंवा इतर कोणी करणारं असेल तर तिला हे उद्यापन करायला तुम्ही सांगू शकता. पण फक्त या व्रताचा उपवास जो तुम्ही या 4 गुरुवारी केला आहे तो तुम्हालाच शेवटच्या 5व्या गुरुवारी सुद्धा करायचा आहे. आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या गुरुवाराचे उद्यापन येणाऱ्या पुढच्या गुरुवारी करू शकता, पण त्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला उपवास हा करायचा आहे. पण शक्य होईल तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचे उद्यापन हे शेवटच्या 5व्या गुरुवारीच करायचं आहे. गुरुवारनंतर पौष महिना हा सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा संपणार आहे. आणि हे महालक्ष्मीचं व्रत आपण मार्गशीर्ष महिन्यामध्येच करत असतो. आणि एकदा मार्गशीर्ष महिना हा संपून पौष महिना लागला तर त्यानंतर या गुरुवारांना काही महत्त्व हे नाही आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेल की या व्रताचं उद्यापन करण्यासाठी तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील इतर सदस्यांकडून या व्रताचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अमावस्येच्या दिवशीच करून घ्या. आता काही ठिकाणी यासारख्या अडचणी महिलांना 5व्या गुरुवारी या होत्या तर त्यांनी 4थ्याच गुरुवारी म्हणजे आजच्याच गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारांचे उद्यापन हे केले आहे. पण ज्यांना कोणाला खरंच या अशा अडचणी नसतील तर त्यांनी शेवटच्या 5व्या गुरुवारीच या मार्गशीर्ष महिन्याच्या
गुरुवारांचे उद्यापन हे करायचे आहे। मध्ये जर तुमचा एखादा गुरुवार हा गेला असेल तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत तेवढेच गुरुवारांचे व्रत हे करायचे आहे। पौष महिना सुरू झाल्यानंतर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांप्रमाणे कुठलाही गुरुवार हा करायचा नाही आहे। तर याप्रमाणे आपण बघितलं की जरी अमावस्या तिथी ही शेवटच्या गुरुवारी असली तरीसुद्धा आपल्याला उद्यापन हे करायचे आहे की नाही याबद्दलची माहिती। शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, पण त्या दिवशी कॅलेंडरमध्ये मार्गशीर्ष असं लिहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार धरूनच त्या दिवशी या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे। आणि जर मार्गशीर्ष महिन्याऐवजी गुरुवारी पौष असं लिहून आलं असतं तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं उद्यापन हे आजच म्हणजेच चौथ्या गुरुवारी हे करावं लागलं असतं। पण कॅलेंडरमध्ये दिल्याप्रमाणे जरी अमावस्या असली तरी मार्गशीर्ष असं लिहून आलं आहे, म्हणून आपल्याला या 5व्या गुरुवारीच उद्यापन हे करायचं आहे। तर अमावस्या ही संध्याकाळी 5:27 संपणार आहे। तर या पूजेची मांडणी आपल्याला सकाळी करायची आहे आणि 5:27 आधीच आपल्याला या पूजेची कथाही वाचायची आहे। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला नैवेद्य हा सुद्धा दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे सवाष्ण बोलवून त्यांना हळदी कुंकू जे काही आपण देत असतो त्याचप्रमाणे सवाष्णाचं वाण हे देत असतो, तर ते तुम्ही जर तुम्हाला सवाष्ण स्त्रियांना संध्याकाळी 5:30च्या आधी बोलवणं शक्य झालं तर त्याप्रमाणे बोलवून देऊ शकता, नाहीतर अमावस्या तिथी संपल्यानंतर सुद्धा देऊ शकता। जरी अमावस्या तिथी संपत असली 5:30ला तरीसुद्धा गुरुवार हा संपूर्ण दिवसभर आहे आणि म्हणूनच सवाष्ण स्त्रियांना अमावस्या संपल्यानंतर सुद्धा तुम्ही हळदी कुंकू हे देऊ शकता। तर या व्रताचे उद्यापन आपल्याला कसे करायचे आहे, तर आपल्याला विषम संख्येमध्ये सवाष्ण स्त्रियांना बोलवायचं आहे, म्हणजेच 3, 5, 7, 11 याप्रमाणे विषम संख्येमध्ये आपल्याला सवाष्ण स्त्रियांना आपल्या घरी बोलवायचं आहे। त्याचप्रमाणे त्यांना हळद कुंकू देऊन त्यांची पूजा करून त्यांना वाण हे द्यायचे आहे। या व्रताच्या उद्यापनाला आपण सवाष्ण स्त्रियांना घरी बोलवून हळदी कुंकू देऊन त्याचप्रमाणे या महालक्ष्मी व्रताचं पुस्तक हे देत असतो। त्याचप्रमाणे एक केळं एक फूलसुद्धा आपण सवाष्ण स्त्रियांना देत असतो। तर बऱ्याच महिला या सवाष्ण स्त्रियांची ओटीही भरत असतात, कोणाला साडी देत असतात, कोणाला ब्लाऊज पीसही देत असतात। पण हे उद्यापन आपल्याला आपल्या यथाशक्तीनुसार करायचं आहे। तुम्हाला जास्त सवाष्ण स्त्रियांना तुमच्या घरी बोलवणं जर जमत नसेल तर निदान तुम्ही एक तरी सवाष्ण स्त्री ही आपल्या घरी बोलवायची आहे आणि तिला हळदी कुंकू देऊन तिची पूजाही करायची आहे आणि तिला यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल ते वाण हे द्यायचे आहे। आणि जास्त स्त्रियांना जर तुम्ही बोलवत असाल तर तुम्ही वाण देताना हळदी कुंकूचा करंडा देऊ शकता, किंवा जर तुम्हाला एखादी शृंगाराची वस्तूही द्यायला जमत असेल तर ती देऊ शकता, किंवा टिकल्यांचं पाकिट देऊ शकता, किंवा रुमाल देऊ शकता। यापैकी तुम्हाला जी काही वस्तू देणं शक्य असेल तर ती तुम्ही देऊ शकता। आणि जर तुम्हाला सवाष्ण स्त्रिया या मिळत नसतील तर तुम्ही कुमारिकांना सुद्धा तुमच्या घरी उद्यापनासाठी बोलवू शकता। या कुमारिका सुद्धा आपल्याला विषम संख्येमध्येच बोलवायच्या आहे आणि त्यांना सुद्धा घरी बोलवल्यानंतर हळद कुंकू देऊन त्यांची पूजा करून झाल्यानंतर त्यांनाही आपल्या यथाशक्ती आपल्याला वाण हे द्यायचे आहे। तसंच आपल्याला सवाष्ण स्त्रियांना आपल्या घरी बोलवल्यानंतर नुसतंच हळद कुंकू देऊन आणि वाण देऊन त्यांना पाठवायचं नाही आहे, तर त्यांना निदान आपल्याला केशरयुक्त दूध हे तरी प्यायला द्यायचे आहे। त्या दिवशी उपवास असतो तर तुम्ही उपवासाचं सुद्धा तुम्ही त्या महिलांना काही खायला हे देऊ शकता। तर याप्रमाणे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचे उद्यापन हे शेवटच्या म्हणजेच 5व्या गुरुवारी करायचे आहे। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचे उद्यापन आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायला चालणार आहे की नाही आणि कशा प्रकारे आपल्याला हे उद्यापन करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळाले असतील असं मी समजते। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।